तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटतात, कारण कलियुगामध्ये राघोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आईबापाची करू नको ना दाईना. कलियुगातला फरक आईबाबाकडे पाहिना डोकून, सासऱ्याला रामराम घालतो वाकून, सासवाच्या पुढं काम करतो झुकून झुकून, मिहुनीला हुरडा देतो फुकून फुकून, हुरडा देतो मिहुनीला, बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडाने ह्याला धरलं पाहिजे, गणपतीच्या सोंडनं हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला आणि सासूला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल आय खऱ्याला किंमत राहिली, सगळी अस्ताव्यस्त झाली राव. ते जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरांचा तर मिळच नाही, मशीनच लांबपास. नांदेडचा बाजार भरला. नांदेडच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर एका गोष्ट 2 रुपयाला पुडी. माशा मारायची पावडर 2 रुपयाला. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात. चला रे घ्या रे पुड्या. मरणाच्या पुड्या खापल्या. एक जण घरी गेला, बायकोना तुझा त्रासात वाचला, माशीच राहणार नाही. माशा मारायची पावडर आणली. जेवताना मला पुडी सोड. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लाभाड्या चालत ना. म्हणून तर जनाबाने अभंग असलेला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. आवाज दरबार धुंद झालाय हो. नुसता धुंद नाही, अंधा धुंद झालाय. अंधा कानून सध्या काय राहिलंय. 10 मिनिटं टीव्ही बघा राव, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय. धराधरी वडावडी आपटापटी उचलवचली पळवापळी. ह्याची आली त्याचे गेले, हे वाकला त्यो भुकला, हे थुकला, गेली धराधरा वडावडान पकडलीन धुतलीन वडलीन. नुसता धेंगाणात चालू राव. काय जगात खऱ्याला न्याय तरी मिळतोय का मग बाप. किती लोक न्यायाच्या अपेक्षित आहे सध्या. काय अवघड परिस्थिती. एकच प्रमाण फिट. धुंद झाला तुझा जनाबाई म्हणते खरी सेवा ना आमच्या चोरीत. काय झालं तुम्हाला खरंच सांगतो बघा बरं का. जनाबाईने देवाला बोललेलं होतं का दळायला. खरंच सांगा. नाही, देव मनाने आले. मोठी माणसं मनानेच येत असतात. कारण की वातावरण तसं असतं ना, त्यांना मॉप पाहिजे असतो. आणि मग आल्याच्या नंतर जनाबाई अजिबात देवाला दळ म्हणले नाही. देव मनानं दळू लागले. कितीक वेळ दळला असं देवानी. लावा बरं थोडा तर्क असं मनाला दिसरा बरं देवाने. किती उग फोटो काढाय पुरतं. देव काय असं लय काम कराय काय इतका बी देव सोपा नाही. देव अहो काय आपलं फोटो शिक्षण पुरतं काय. सध्या बी तसंच आहे ना. खडा खांदाय, दुसरीच झाडं आणाय, तिसरीच पाणी घालाय, चौथी आणि मोठा नुसता येणार पाल्याला हात लावतात. पाल्याला झाड सुद्धा धरीत नाहीत. असं हात लावणार
पत्रकारांनी फोटो काढायचे, बातम्या व्हायरल, यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण. गेले ना का बाकीचे खडं खांदू मोठ्याचं काम. आता हे आपण मोठी बघतो खराटा घेऊन रस्ते फिस्त झाडे त्या स्वच्छता दिनाला, खरंच हे झाडीत असते का काय उगा आपले व्हायरल व्हायापुरतं. ही मोठी माणसं अशीच करीत असते, जेव्हा असा करतो तेव्हाच मोठा होतो. विठ्ठल देवाला बोलवलं नव्हतं, मनाने आले. जनाबाई दळ म्हणले नाही, मनानं दळू लागलं. बरं कितीक वेळ दळलं, उगा 2-4 मिनिटं. रोज तर जनाबाई दळत होत्या, हो एक दिवस आला होता. बरं मी म्हणतो इथपर्यंत बी ठीक आहे. तुमचं दळून झाल्यानंतर घरी जाताना जनतेनं आपापल्या वस्तू सांभाळून येणं, ज्याची त्याची जबाबदारी ना. तुमचा शेला, वैजयंतीच्या माळा, मोत्याच्या माळा, नवरत्नाचा हार जनाबाच्या घरी ठेवायची काय गरज होती? चुकून राहिल्यात का? चूक अजिबात नाही, मुद्दामून ठेवल्यात. चुकून राहत असत्यात. येत काही इसर भोळाय का देऊ? मुद्दामून प्लॅनिंग. बरं मी म्हणतो चुकून राहिल्या, ठीक आहे. मग चुकून तुमच्या वस्तू राहिल्या, मग ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? हाय का नाही ठरवूनची? इतकं बी नसतं बरं नजर चुकीनं होत. तुम्ही इतकी बी देवाची बाजू घेऊ नका बरं. हा संतांना काय हाय का नाही अंतकरण? उगं देवच करता नुसतं. आमच्या संतावर किती देवाने विघ्न आणल्यात इथं. ही इतकं नसतं नजर चुकीनं होत, हे ठरवून विषय सगळा. बरं मी म्हणतो गेली बुवा देवाच्या नजर चुकीनं गोधडी गेली, अजून बी देवाचीच बाजू घेऊन थोडा आपण कोर्टात लढू. मग घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाला कळलं नाही का आपल्या खांद्यावर जनाबाची गोधडी आली चुकीनं? जर लोकांना दिसली तर प्रॉब्लेम होईल, अडचण येते आणि जनाबाला लोक नावं ठेवतील, चोरी चालेल. एवढं कळत नाही का खांद्यावर काय आपल्या ते? मग घरी गेला तरी गप आपली पेटी ठेवून देऊ का नाही? झाकून ठेवली का लपून? नाही, प्रदर्शन. उभा कसं राहिलं विटेवर, हे काय असा राहिला चोऱ्या करून कसा राहिला तवा? टाकली गोदडी खांद्यावर, आले पूजा कराय, त्यांनी तर टनाटन उड्या हाणाय सुरू. चोरी झालीच. दुसरा म्हणला थांब रे वाडा वाय का करतो, जरा माग लावा म्हणले. माग काय म्हणले? चोरच पुरावा ठेवून गेलाय, जनाबाईची वाकळय म्हणले. बहिष्कार, सगळ्यांनी मोर्चा. जनाबाईने चोरी केली, द्या सुळावर. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूर रचला. थांबा म्हणले, शेवटची इच्छा काय विचारा. शेवटची इच्छा विचारतात बरं का. एक जणाला फाशीची शिक्षा झाली, त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय? ते म्हणलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा, पाय वर करा. आता नुसतं गोट दाबून मर नरचा दाबाव लागेल ना, असं खाऊन जर त्याशिवाय तरी कसा जाईल. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या शिष्टीमध्येच बसली पाहिजे. ना तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या, असं कुठं जमत असतं का? नाही, त्याला सुद्धा कायदा आहे. थांबा, पंढरपूरच्या वाळवंटात सूर रचलेला आहे. काय तुमची शेवटची इच्छा? जनाबाने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी कीर्तन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, ऐश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती शब्दाच कसा आहे, भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल. नाही, पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण देशाला पवित्र विचाराचे माणसात नाही का? सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपान धूर्तपणा, अमेरिका कपटीपणा, इंग्लंड सोना, आफ्रिका तेल, सौदी अरेबिया. आणि संस्कृती कसं माझ्या पवित्र भारताकडून शिकावं. भारतासारखी संस्कृती नाही. हा देश बऱ्याच शिष्यांना गुरुजी सुद्धा कटाळल्यात आहेत. हो तुझ्या नादाने माझं विसरलं. हो तुला दंडवत घालतो पण तू घरी जा. अजून 1-2 वर्ष इथं राहशील तर मी येडा होईन पण तू शिकणार नाही. तो पकवाताची शाई पाडली, पेटीचा भाता फोडला, टाळाचं बोट घेऊन घेतले, येण्याच्या खुट्यात वाढल्या. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घेता नाम घ्यास. तेरे बस के बात नाही ओढ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कुणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदारचे टाव करूनच काय चाललं रे ह्यांचं नेमकं?
काहीच चाललं नाही. आपला देश कसा हे चालू आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश. जे ते हरीचे दास जन्म घेती. हा भारत देश पवित्र आहे आणि या भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्याने घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्याने संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वराने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टी व्ही पाहता पाहता. पोरगा घालतो लाता ती मध्ये चला ना माझा माथा काय करू आता जा दिंडीत आता काय करते. हा संस्कार महत्वाचे. त्याच्यामुळं राजांना घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे. माझी जाऊने माझी जाऊने प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजवा ताली ताली हा चलो चलो छत्रपती शिवाजी महाराज की. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या तलवारीच्या जोरात स्वराज्य निर्माण केलं तलवारीच नाव भवानी. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. छत्रपतींच्या तीनही तलवारींची देवीचे तुळजा भवानी आणि जगदंबा. कशी होती तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार.
घडवयास शत्रूला